शिवलीलामृत 11वा अध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्याशी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्यांचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा सोडश सोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधाव पूर्ण, शिवस्वरूप म्हणवनी. त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सखळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजादायात भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाघीजे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्वस सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याशी संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी सत्य, पहाणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करती राव प्रधान, याशी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसवणे रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेची ब्राह्मणाशी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी तेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वपायनाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जनमेजये सर्प सत्र केले, ते आस्तिके मध्येची राहाविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिक. विरचीस दटावून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रासेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणवणी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घराशी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नाचडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैराग्याशील अनुमात्र, भाषण न करीती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजियांनी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करती, हे आम्हाशी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती, दाखविले भद्रसेने.
गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयाशी, नाही कोठे शोधहिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तिचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कदर्प, तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराज छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यंतक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस, दास दाशी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छून, भूप सौभाग्य येती घरा. वेशा असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासी वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमिसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्षत्री दळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण माशी अत्यांदरे. ऐक भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळिले प्रीती करून. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यांगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीलामृत पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळे जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवम तिच्या संगतीवरून, त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्यांचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्याशी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊन आनंदघन, नेम करी तयाशी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दाशी तुमची झाले मी. तयाशी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून, कोटी कंकणे टाकावे ओवाळून. सौदागर म्हणे महानंदे लागून, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यंगारी नेऊन. मग दोघे करती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून, नृत्यशाळेशी लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली. 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात मज चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुंकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सपत्कर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरे ऐकून. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीप आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सुवेग, ओम नमः शिवाय म्हणवणे.
ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदळ्या चळी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटाचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी जगचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांग वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोने अकस्मात महानंदेशी झेलुनी ध्वरित हृदय कमळी परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी श्रुता तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही कामक्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलांगारे भक्तांकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे मास होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघी निशेष कुकुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यांची पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांश उद्धरितील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन गुरुशी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मी सत्य बोले न देख परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी ग दुःखार नवी पडेल पै प्रत्येक दृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाली असता जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव ऐकता धरणीशी मूर्छा येऊनी पडेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहळुनी अंतपुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरन जागर अहुम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पित्तवसन रजंशे सृष्टी करता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सग्र स्थित्यत करविता विधिशी म्हणे सृष्टी रची पूर्ण मेरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदेशिले 4 वेदाचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जप तप ध्यान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडू लागले
मग यमे विधी लागी पुसोन, अभक्ती कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षून, त्यांच्या हृदयी संचरली. त्याशी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावे शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोत विष्णू लहान, हरी विशेष हरगौन. ऐसे मन तिजे त्या लागून, आणवणी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्याशी, कुंभी पाकी घालावे त्याशी. रुद्रानुष्ठाने आयुष्याशी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेकधार तरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षाचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करा सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सद्वद होऊन बोलत. सकळ ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, अनेक सांगती ते बोलावून. आताचे आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुरानुष्ठांनी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन, ज्याशी वमनाहुनी नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालवून देते मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणवणे उभा करीत. ऐसे लक्ष्मणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्र घट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधुर्णीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून. रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यान्ही आला चंडांश. मृत्यू समयेता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निश्चेष्टित, चलन वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपून, सावध केला राजनंदन. त्याशी पुस्ती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रंगासारखे. तो मज घेऊन जात असता, 4घे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशमुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिंगततम संहारती. भस्मांगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊन, मज सोडविले तोडून बंधन. त्या काळपुरुषाशी धरून, करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणाशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तैवेळ, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गरजे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदुंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकत फेरी, नादन माये नभोदरी. असो भदसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडशा अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोने अर्पी ब्राह्मणाशी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे ती तुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरे पुरे हेची ऐकिली मात, धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझे असुता. ऐसा आनंद अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोपले मृडानी, रमण लिंग अर्चिले. की निर्दैवाशी सापडे चिंतामणी. की शुद्धिता पुढे श्रीराब्धी ए धावणे. तैसा कमलोद्भव नंदन, ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान, पादिकया ध्रुहृदय रत्न. जे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जान, वद्य जे का सर्वाते. जो चतुष्टिकळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करताळामळ. ज्यांचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नगनी, दंडे ताडील शक्राधिका.
तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सगळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन, धावोनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्य गंध दिव्य सुमनी, सोडोपचारे पूजेला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडुनी, म्हणे स्वामी अति दिव्य द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सा अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधून. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यूशी पुसू लागला, शिवसुत ऐका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होताशी भद्रसेन नंदन. त्याशी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तूच ठाऊक असता. शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणीत होताशी. मग चित्रगुप्ता पुषे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून. तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते ते महत्पूर्ण निरसुनी सहज. 10 सहस्रे वर्ष करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत. हे अपर्णार्धव हिम न गजामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी. अनेक सहस्र रुद्र करुणी, महोत्साहा करीतसी. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष. हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्यांच्या तीर्थे तरती बहुत. असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन, राये शतपद्म धन देऊन. तोषविला गुरु संपूर्ण, ऋषीसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्याशी होय आयुष्य संतती. त्याशी काळ न बांधे अति अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशहत कपिलादन, ऐकता पडता घडे पुण्य. केले असेल भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापापा पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता. हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुग निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्राशी राज्य देऊन. युवराज तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधानासमवेत राव जाता झाला तपोवना. शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित. विधी लोकी वैकुंठवासी, बहुत स्वेच्छ करून राहिले. शेवटी शिवपदाशी पाऊन, राहिले शिवरूप होऊन. हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्रा समाधान. की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्याशी न बाधी ग्रहपीडा विघ्न. पिसाच बाधा रोग दारुण, न बाधीची सर्वथाई. येथे जो मानील अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदी तो चांडा निशेष, त्यांचा विटाळ न व्हावा. त्याशी प्रसवनी वांझ झाली माता, त्याची संगतीनं धरावी तत्वता. त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपल्या गृहाशी न आणावे. आपण ज्यांच्या सदनाशी न जावे, ते जावे जीवे भावे. जेवी सुशील हिंसक गृह, जो प्रत्यक्ष भक्षितो विष. जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस, त्यांशी मृत्यू आला या गोष्टी. संदेह काही असेना, असो सर्व भावे निश्चित. अखंड पहावे शिवलीलामृत. हे न तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयाशी नित्य रुद्र केल्याचे पूर्ण पुण्य. त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळकंद, अभंग न विटेत कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड. परिसोत सज्जन अखंड, एकादशोध्याय गोड हा. इति एकादशोध्याय संपूर्ण. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.